खाली बसा बघा. आता पहिलं तुम्ही तुमची जी ऊस शेती करताय की नाही हे सगळं डोक्यातून काढून टाका. पहिलं तुम्ही जे काय करताय की नाही हे सगळं डोक्यातून काढून टाका. आता हे नवीन आहे का? फक्त इतकं आपल्याकडे सगळं व्यवस्था आहे, खतं आहेत, औषध आहेत, सगळे जगात जेवढं आहे तेवढं सगळं आपल्याकडे आहे. पण शेती सोसायटी पेटत नाही, आहे ना परिस्थिती. हे कशासाठी? तर हे आपली पद्धत. किती प्रयत्न केले, कुठं वेगवेगळं काय घातलं तरी काही फरक पडत नाही. दरवर्षी खाली. तर हे ह्यात बदल केल्याशिवाय होणार नाही. तुम्हाला नुसतं खतावणी ह्याच्यावर नाही आहे. ते सगळं ते खतं टाकलेली खतं किती मिळतात पिकाला हे महत्वाचं आहे. डोस सांगितला एखाद्याने 10 पोत्याचा, त्यात पिकाला मिळाली किती हे महत्वाचं आहे. बाकी 70% ते 80% वाया जात आहे, ते तुम्हाला माहित नाही. तर हे व्यवस्थापन सगळं झालं. आता शेती करायचं म्हणलं काय, ऊस शेती करायची सगळीच करताय तुम्ही. पूर्व मशागत, बियाणे निवड, बियाणे प्रक्रिया, लागण सरीतला अंतर, लागण पद्धत, आंतरपीक, आंतर मशागत, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, रोगकीड व्यवस्थापन, हे 9 पेपर आहे. हे कसं सोडवत आहे? हे बोर्डाचीच परीक्षा आहे तुमची दरवर्षीची. ह्यातलं ह्या सगळ्या गोष्टी योग्य आणि योग्य वेळी व्हायला पाहिजे. उत्पादन नुसत्या खतावर नाही. खतावर असतं तर 40 टनाला समजा ह्यांनी 10 पोती टाकली असती, तर बबन 80 टनाला 20 पोती, तुम्ही 120 टनाला 30 पोती टाकली असते. तर ह्या सगळ्या गोष्टी, ह्या प्रत्येक गोष्टीत नव्हतं. पूर्व मशागत चांगली असेल तर 2-4 टन वाढेल, बियाणे चांगलं असेल तर 2-4 टन वाढेल, सरीतलं अंतर व्यवस्थित असेल, ह्या प्रत्येक ह्याच्यातून उत्पादन येतं. तुमचा फक्त फोकस खतावर नाही. बरं, सांगितलेला डोस जरी दिला तुम्हाला 100 टनाचा नाही 80 टनाचा डोस दिला, तर ते टाकला पण ते पिकाला मिळाला का हे माहित आहे का तुम्हाला? ह्या गाणं ह्यात सगळं फसलंय. तुम्ही तुमचा अभ्यास पाहिजे. प्रत्येक वेळी दुकानदाराला फोनवरून डोस विचारणार, एकराला किती डोस, पंपाला किती घालू, ते लिहून द्यायचं नाही, मिली किती द्यायचं ते का, कशासाठी? तुम्ही तज्ज्ञ होणार नाही, नाहीतर हाही. आणि तुमच्यात बदल झाल्याशिवाय उत्पादन नाही. तुम्ही अभ्यासपूर्वकच शेती करायला पाहिजे. आता हे पूर्व मशागत म्हणजे काय? तुमचं कसं आहे, आडवी उभी नांगरट केली, सऱ्या काढल्या आणि कारखान्याला लवकर गडबड नोंद करायसाठी लागण करून काम. पूर्व मशागत म्हणजे आपण जे अपेक्षित उत्पादन आहे जे काढायचं आहे, 100 टन धरा, 100 टन काढायचं तर आपल्या जमिनीची ताकद पहिल्या कळायला पाहिजे आपल्याला. बाबा ती योग्य आहे का तेवढं उत्पादन काढायची. त्यासाठी आपल्याला माती परीक्षण पाहिजे, रिपोर्ट पाहिजे आपल्याला, जमिनीचा किती सामो, pH किती तो माहीत पाहिजे. म्हणजे सामो म्हणजे काय, आपण सगळी जमलो, मी आपल्या शरीराचं नॉर्मल टेम्परेचर किती 98.6 फॅरेट, म्हणजे 37°C. बरोबर, आपण सगळं व्यवस्थित कामं करतो, सगळी करतो, जेवतो व्यवस्थित, रोजचं व्यवस्थित जेवतो, सगळं हे करतो सगळं. पण नुसतं 0.5% पण नाही, नुसतं 99 टेम्परेचर झालं अंगात कसार मारते. जेवणात बदल होते का नाही? अंगात कसार मारल्यावर रोजचं जेवता तुम्ही, रोज जेवताय असं 100 झाल्यावर, 100 टेम्परेचर झाल्यावर एक घास जात नाही. तसंच जमिनीचं pH 6.5 ते 7.5 असला तरच ते पुढलं गाणं तुमचं जमणार. ते हे पहिलं हे बघायला पाहिजे अगोदर पहिलं. नाही तर आपलं कुठली दिसेल त्या जमिनीत टाकली नाही हे करून, मग तो pH 6.5 ते 7.5 करायसाठी काय करायला पाहिजे? जमिनीत कंपोस्ट पाहिजे भरपूर आपल्या. लक्षात घ्या, आपण तांदूळ डायरेक्ट खात नाही, भात करायला लागतो. बरोबर, भात ज्वारीचं पीठ करून भाकरी करून म्हणजे थापून आणि भाजायला लागते, म्हणजे खाण्यायोग्य झाल्याशिवाय खाऊ शकत नाही. तसंच हे DAP पोटॅश जी खतं तुम्ही टाकताय, जे काय काय असतील ते ज्वारी तांदूळ आहे, त्याचं अन्नात रूपांतर व्हायला पाहिजे, ते शिजलं पाहिजे. मग ते कोण करतं? जमिनीत असणारं जीवन ते शिजवतं ते पिकासाठी. आणि मग त्यांचं काम झालं ते तुमचं पिकाला शिजवून द्यायचं. पण ते जगणार वाढणार कशा? ते जगायला काय, त्यांना काय ते खायला पाहिजे का नको? तर कंपोस्ट म्हणजे तुमचं कुजलेलं चांगलं शेणखत असू दे,
प्रेसमडचं कुजलेलं चांगलं प्रेसमडचं खत असू दे, ताक त्यांच्यासारखे हिरवळची पिकं ती गाडली पाहिजेत, तर तुमचा pH इथं जाईल, नाही तर अन्यथा नाही. लक्षात बबनराव? तर हे जमिनीचं मग ते सगळं आपल्याला कळाल्यानंतर समजा pH कमी असला तर वाढवायसाठी काय घालायला पाहिजे, वाढलेला असला तर कमी करायसाठी काय घालायला पाहिजे, ते सगळं आम्ही देतो डिटेल. आता आमचे 2 आहेत, त्यांच्या मोबाईलवर सगळे देतो आम्ही पाठवून, ते काय काय करायला पाहिजे ते समजून घ्या. मग तुम्ही आडवी उभी नांगरट सगळं हे करायची आणि मग योग्य अंतरानं सरी काढायची. याला पूर्व मशागत म्हणायची. नुसतं लागेच खोडवं तुटले की म्हणले की परत आणि लागेल, विश्रांती नाही जमिनीला. असंच आहे ना? पूर्व मशागत लक्षात आलं? आता बियाणे निवड म्हणजे काय? काय बियाणे निवड काय? सुधारित जाते त्याचा कालावधी कसा असा विचारलेलं नाही मी. ते बियाणे कसं असावं झालं. बियाणे निवड म्हणजे ज्या हंगामात आपण चर्चा नको करायला. बियाणे निवड म्हणजे ज्या हंगामात आपण करणार. समजा आपल्याला अडसाली करायचं आहे. अडसाली किती महिने राहते? 17-18 महिने, बरोबर. आता तिथं जर 92,005 केलं की लवकर पकवणारी जात आहे. ते 12 महिन्यात पकवता संपली, 13व्या महिन्यात ते तुटायला पाहिजे. 13 महिन्यात नाही तुटलं, 14 महिन्यात तुटलं तर 4-5% लॉस होणार वजनाचा. 15व्यात गेलं तर अजून लॉस. म्हणजे ऊस चांगला येऊन सुद्धा तोटा होणार. इथं कुठलं करायला पाहिजे? अडसायला मध्यम उशिरा पकव 86-032 आणि अजून जे काय असतील ते मध्यम उशिरा पकवच पाहिजे जाते. त्याला बियाणे निवड म्हणायचं. मग ते लागणीचं असावं, डोळे रसरशीत असावं, परत खोडव्याचं नसावं, हे कसं असावं झालं हे सगळं. लक्षात? आता ही प्रक्रिया का? बियाणे प्रक्रिया कशासाठी करायची? गबन कशासाठी? बाळ जन्माला आल्यास काय देतात? बीसीचा जो डोस असते आठवड्याच्या आत असतं की डोस द्यायला जातो आपण आठवड्याच्या देतो का नाही. त्यानंतर पोलिओ, ट्रिपल, बुस्टर, धनुर्वात, गोवर, कांजिन्या, ते 6 महिने 6 डोस असतात का नाही. ते बाळा जरी असतं का ते त्या रोगाला भविष्यात ते बळी पडू नये. जसं आपला आता करपा, तांबेर म्हणजे तुमचा ऊस भरलेलाच असतो काय, तर त्या रोगाला त्या बळी पडू नये म्हणून आपण बियाणे प्रक्रिया करायची. काय तर त्यासाठी बियाणे प्रक्रिया करायची. म्हणजे त्या रोगाला ते पीक त्याचं संरक्षण व्हावं. सगळा 100 चर्चा करू नका हो कोणी. 100% काय होणार नाही तसं, म्हणजे खात्री नाही, पण निदान अटकाव तरी व्हावा याच्यासाठी बियाणे प्रक्रिया करायची. मग बियाणे प्रक्रियेमध्ये काय करताय? 22 टीन आणि एखादं कीटकनाशक, बुरशीनाशक, कीटकनाशक. पण ते बी कसं असतं की बियाणं त्यात 20 मिनिटं कमीत कमी बुडायला पाहिजे, डाऊनमध्ये बुडायला पाहिजे. तुम्ही बुडवलं आणि काढून लावल्याचा काय उपयोग आहे त्याचा? ते औषध त्यात मुरायला पाहिजे तर त्याचा उपयोग आहे. तुम्ही काय जे करते म्हणून करायचं नाही, करूच नका. त्याच्यापेक्षा जैविक आपण आणतोय किट आता जैविकचं, आपण डायरेक्ट म्हणजे लागण लावून झाल्यानंतर सवडीने केल्याचं तरी चालतंय. ठीक आहे. आता ही सरी आणतंय. सरी जोपर्यंत मोबाईल कोणाचा वाचता का म्हणे 6 फूट सोडत नाही सरी, किती? 6 फूट, तोपर्यंत तुमचं उत्पादन नाही. तुम्ही जे अडकून पडल्या जागे नाही 4 फूट काढले तर तुम्ही माझी लई मोठी सरी होत नाही. ते सरी ही 6 फूटच म्हणजे किंवा 7 फूट धरा. 3.5 फुटाची सरी काढायची किंवा 3 फुटाची एक गॅप टाका. लोक 8 फुट 150 टनाकडे चाललेत. 8 फुट तुम्हाला ते 3.5 फुटाची काढली, 4 फुट काढले, सगळे सांगते माझी मोठी सरी आहे. 4.5 का सांगतो ते
तुमचे प्रश्न जे काय असतील ते नंतर मी जो सांगतो तुम्हाला का कशासाठी ते 6 फूट सरी, सरीतलं अंतर का वाढवायचं. तुमची 3.5-4 फुटाची सरी असते की नाही, शेवटी पिकाचं अन्न कशात कुठं तयार होतं, पानात, बरोबर. खाली आपण जे देतोय ते मुळावाटीवर जाऊन शेवटी पानात जातं. आणि जसं घरात आता सगळं साहित्य आपलं जेवण करायचं त्याला गॅस असल्याशिवाय चालत नाही, तसं सूर्यप्रकाश लागल्याशिवाय ते अन्न तयार होत नाही. हे तर बरोबर. आता काय होते, तुमचं जवळ असल्यामुळं ह्या सरीचा पाला ह्या पाल्या त्याचा त्या पाल्या गुत पडलेला असते, वरली तेवढीच पानाला ऊन लागते. मोठा ऊस झाल्यानंतर अन्न अपुरू पडते पिकाला. आपल्याला संख्या महत्वाची आहे ऊसाची. कवा तुटताना तुम्ही आता 2-2.5 लाख तुमची संख्या असती पहिली, तुटताना किती आहे, 30,000च्या वर नाहीत भरत. गरज आहे की ते 2 लाख लावायचे एक्स्ट्रा. ते अन्न कुणाचं खाऊन मरणार, कुणाचं खाणार. शेवटी उत्पादन आपलं ऊस तुटतोय तेच का नाही. ऐका तर तुम्ही सरी अंतर केलं असं वाढवलं तर 6 बाय 2 फुटावर एक जर रोप लावलं म्हणजे 12 स्क्वेअर फुटला एक रोप. हे रोपाचं सांगतो मी, कांडीचं सांगत नाही. 12 स्क्वेअर फूट. आणि अन्न आणि पाणी काय ऑक्सिजन लागतो. आपण 2-3 दिवस बिगर अन्न पाण्याचं जगू शकतोय, पण श्वास जगणार. तसं मुळाला ऑक्सिजन लागतो. आणि तुमच्या ह्या छोट्याच्या सरीतनं हवा खेळती राहत नाही. ऊसाची जाडी नाही, हे नाही, कमकुवत आहे, मुळांची वाढ नाही, कशाचं कारण आहे, नाही. सगळ्याचीच वाढ, वरची बी वाढ थांबते आणि तुमची खालची पण वाढ थांबते. तुम्ही 6 फूट सोडलं, 12 स्क्वेअर फुटाला एक झालं तर तुम्हाला 3600 रोपं बसतात. किती, 3600. कांडी किती लावता तुम्ही, 10-12 हजार कांडी 2 डोळ्याची. पैसे किती होते त्याचे, पैसे 12,000. आणि हे 3600 रुपये म्हणजे 4,000 रुपये धरा. एवढी लागतच नाहीत, पण 4,000 रुपयांचं किती, 2.5 रुपये, किती 2 रुपयाला आहे ना, 2-2.5 धरा, 10,000. मेकअप फक्त आपला ऊस स्वतःच असते मग त्याची किंमत कळत नाही त्याची. तर हे 3600 रोपं लावली, 1 एकर म्हणजे 43,000 स्क्वेअर फूट. आता आपल्याला 40,000 धरा, हिशेबाला 40,000 धरा. 3600 रोपं लागल्यानंतर आपल्याला 7 बाय 2 वर करतोय आपण. म्हणजे 3600 रोपं जर उगवून झाले आपल्याला जेटा काढायचा आहे. आणि जेटा हा निघालाच पाहिजे, जेटा हा निघालाच पाहिजे. ते काय तुम्ही कांडी लागेल जेटा काढायचा नाही कधी, नाही तर ती गवताळ वाढवेल. 3600 रोपं जर झाले आपल्याला 12 फुटवे पाहिजेत, बरोबर 43, 44, 45,000 बरोबर. काय आपल्याला 40,000 एकरी पाहिजेत ऊस तुटताना. उत्पादन आपलं तुटतांच आहे सर्व. 40,000 पाहिजे आपल्याला. आता तुमचं 2 डोळ्याच्या कांडीने किती होतंय, कांडी किती, 10,000 कांडी ना, 10,000 धरूया की. उगवण एक 80% उगवण किती झालं, 8 म्हणजे डोळ्याचे किती झाले, 16,000, 20,000. 2 डोळ्याचे 20,000 डोळे झाले. उगवण 80% म्हणजे किती झाले, 16,000. 16,000 उगवले तुमचे. 20%चा गॅप पडलाच तिथं तुमचा. रोपानं काय गॅप पडेल, काही संबंध नाही. जरा असं मरायला लागले तर आपण तेवढी जादा असतेच आपल्याकडे. तर 16,000चे कमीत कमी तुमचे 86 जर असले तर 15-20 फुटवे असतात. पण सुरुवातीच्या काळात 10-12 असं फुटवे झाले तर किती झाले फुटवे, 10 फुटवे धरलं तर 1,60,000 झाले, बरोबर. 1,60,000 आणि 16 किती झालं, म्हणजे 2 लाखाच्या आसपास तुमचं की नाही ऊस सुरुवातीच्या पहिल्या 1.5 महिन्याच्या काळात. आणि तुटून जाताना 30,000 तुटायला आलेला. आता ऊस मोजून बघा, एका सरीचा मोजाने गुणिले करा सगळ्या सरी, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. तर हे गरज आहे का 2 लाख लावायची. तर हे अन्न कुणाचं खाऊन मारणार, ह्याच. आणि 6 फूट सरी, 4 फूट असते तुमच्याकडे. किती फूट सरी, 4 फूट. 4 फुटाच्या सऱ्या किती एकरात पडतील, समजा 40 सऱ्या जर पडल्या तुमच्या, 6 फुटाने किती पडणार, 30 सऱ्या पडतील. 30 पडतात. खत कसं घेतो आपण, एकराव घेतो. मग आता ते 40 सरीला चांगलं का 30 सरीला चांगलं,
शेवटी एकरावच घेतोय आपण का ऊसाच्या संख्येवर घेतोय, म्हणजे खत तुमचं बरोबर तिथं गेलं. हवा खेळती राहील. हवा महत्वाची आहे तुमच्या सगळ्याच्या पेक्षा. हवा आणि आडव्या सऱ्या इकडे लय पद्धत आहे काढायच्या. 3 आहे ना. त्याचा तोटा तुम्ही 5 टनालाच मार खाला तुम्ही जे आडव्या सऱ्या आहेत ते, म्हणजे गेलेच 15,000 खड्ड्यातच घाली त्याच्या सुरुवातीलाच. त्यानं काय होते, ऊस लहान असतं तेव्हा हवा खेळती राहते. त्यावेळी ऊस तटतोय म्हणजे मोठा होतोय, त्यावेळी जी हवा जायला पाहिजे ती हिथंच तटली जाते. आज सगळे गुदमारले बघा आता जाऊन ऊसात नाही हाही जागा तसंच आहे. हवा नाही मिळत त्याला. ऊस तुटतच तो त्याला अन्न मिळायला पाहिजे. आपण जसं रोज जेवतो तसं. तुम्ही उत्पादन वाढीच्या पाठीमागे लागू नका. उत्पादन कमी काय ते एवढे एक एक गोष्टी दुरुस्त करा फक्त, आपोआप उत्पादन वाढतं. तर हे काय तुम्हाला माहीत नसल्यामुळं होतं. हे काय परंपरागत चालले असं ह्याच्यानं चाललंय. तर 6 फुटाची सरी असली तर व्यवस्थित अगदी आपल्याला तेवढंच ऊस लावायचं ना. मला तुटताना ऊस 40,000 पाहिजे. 1 किलोचा भरला तर 40 टन, 2 किलोचा भरला तर 80 टन, 2.5 किलो भरला 100 टन. साधं सोपं गणित आहे ते. मग कितीही पाऊस असू दे. तर किसरूळ सारख्या ठिकाणी 90 टन निघतोय. तुमच्या गावापेक्षा पाऊस नाही तिथं जास्त आहे का नाही. किसरूळमध्ये सर्जेराव पडला 90 टनापर्यंत नेलंय उत्पादन. हा आता कुरुकली इथं तुमच्यापेक्षा जरा तरी पाऊस किंवा तुमच्यासारखाच आहे पाऊस जरा कुरुकलीला. 92 परवा दिले कोणते हे नाव त्यांचं 92 टन पर्यंत गेलेत ते. म्हणजे 92 टन निघतंय हे तर सिद्ध आहे का नाही तिथे त्या गावात. इतरांचं का निघत नाही. निघाय पाहिजे. तर हवामान तेच तर त्याला वेगळं हवामान, त्याच्यावर पाऊस नाही. तर हे तुम्ही मनात जे न्यूनगंड करून बसलाय का नाही, लगेच आमच्याकडे पाऊस जास्त आहे काही संबंध नाही त्याचा. प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा लोकांनी किती टन काढले कितीतरी. तर हे सगळं बदला. तुम्ही रोपावणी या आणि 6 फुटाची तुम्हाला वाटलं का नाही 1 एकर आहे तुमचं, तुम्ही 10 गुंठ्यात मी सांगतो त्याच्या सऱ्याकडे. आणि तुम्हाला सुरुवातीला ते खराब दिसेल, हा भारी तुमचा वाटणार. म्हणजे समजा 30 गुंठ्याला चांगला वाटेल तुम्हाला ऊस. नंतर जेटा निघेल का नाही त्यावेळी त्याच्या डबल न जातोय ते. सुरुवातीला सगळी नावं ठेवतील तुम्हाला, काय कुणाचं ऐकलेच नाही. तुम्ही धाडसान करा. 10-9 2-2 गुंठे करून बघा, एवढं तरी जमल का नाही. आता प्रयोग बास झाले सगळे. ह्याच्या वालाशिवाय नाही पर्याय. सोसायटी आहे तिथंच. म्हणजे एक मला शेतकरी दाखवावं त्या ऊसातनं पीक कर्ज 50,000 आहे काहीतरी, बरोबर न. 50,000 मिळतं. ते घेऊन त्या ऊसातनं फेडून 4 पैसे शिल्लक राहिलेला मला शेतकरी दाखवा. त्याचं अभिनंदन करतो मी. मार्चला पासून तरी आणायचं, पैसे भरायचं काही नाही. मार्चला जमन 9 जण करायचे. एप्रिलच्या 2 तारखेला सोसायटीत चेकला बसायचं बरोबर. ह्याचं कारण काय माहिती आहे उस्मा ह्याचं? हे 3च कारण आहेत. एक तर अभ्यास, दुसरं भांडवल आणि व्यावसायिक दृष्टिकोन. ही 3च कारण आहेत तुमचं मागे राहायला. अभ्यास अबकडे माहित नाही, परंपरा चालली तेच आहे. भांडवल, मोबाईल घ्यायला वराती डॉल्बी नाचवाय पैसे असतात, पण हा उद्योग करायला पैसे नसतात आपल्याकडे, बरोबर ना. मोबाईल 30-20 हजाराचे घ्यायचे, औषध मारायचा पंप नसतो आपल्याकडे. व्यावसायिक दृष्टिकोन, व्यवसाय म्हणून उतरलेला नाही तुम्ही शेतीमध्ये. व्यवसाय महत्वाचा. आता भांडवल का बंधुराज, हो बंधुराज इकडे बघा. भांडवल कशासाठी? 50,000 रुपये 1 एकर म्हणल्यावर 50,000 रुपये पाहिजेत आपल्याकडे अगोदर. तर ह्या सगळ्या गोष्टी योग्य आणि योग्य वेळी होतील. आपण ट्रॅक्टर नांगरटी सुद्धा उधारीत. तर 50,000 रुपये बँकेत जर ठेवले आणि इथं परिस्थिती बी आहे, पैसे आहेत खात्यावर डिपॉझिटला, पण तेच गावात चेक मिळाल्यावरच घालायचं खत, अशी बी महाभाग आहेत. 50,000 बँकेत ठेवले, दामदुप्पट कितीला आहे? 7 वर्षात धरा, 7-8 वर्षात किती? 7 वर्षात किती मिळणार तुम्हाला? दामदुप्पट
50,000च मिळणार. कसं 1,00,000 तुमचं 50,000 कुठे गेले? तुम्ही भरणार 50,000, त्यात बँक 50च देणार. काय 1,00,000 घालून 1.5 लाख देणार आहे? 50 देणार म्हणजे वर्षाला 7,000. बरोबर, वर्षाला किती मिळाले? 7,000. मग हेच 50,000 इथून असतं सगळं, एक 10 टन उत्पादन वाढेल का नाही? 10, 5 धरा, 5 टन तर वाढेल का नाही? जर गोष्टी ह्या सगळ्या योग्य केल्या, 5 टनात पैसे किती झाले? 15,000. मग 7,000 पेक्षा तर निश्चित चांगलं आहे. ह्या ज्या चुका फक्त दुरुस्त करा, काय लागत नाही बा. या चुका फक्त दुरुस्त करा. भांडवल पाहिजे, व्यवसाय म्हणले भांडवल लागतं का नाही? का सगळं उधारीत असतं? हा, तरी ह्या गोष्टी दुरुस्त करा. चरीतलं अंतर ही लागण पद्धत रोपावणीच या. तुम्ही कांडीनं ते थंडी आणि आली तर आणि उगवून 70% होते. थंडीत 80% होणार नाही. कसलं बी बियाणं तुम्ही आणा, मग तो मधली गॅप, मग ते आणि परत कांडे लावायचे त्याच्यात. तुमचं 2-3 महिने त्या खेळातच जातात. तरी हे सगळे दुरुस्त. रोप घ्या, कंपोस्ट आदल्या वर्षी 10 टन प्रेसमडा आणा. साहेबांच्याकडे टेक्नॉलॉजी आहे, ते घ्या, औषध कुजवा ते आणि घाला. कंपोस्ट शिवाय पर्याय नाही. मग कसं आहे बघ, जरा फेब्रुवारी मार्चला ऊस तुटला तर जरा विश्रांती द्या. त्या एप्रिल मे पर्यंत तागाचं पीक मस्त येते का नाही? 2 महिन्यात ताग गाडून ठेवलं, ती जमीन मजबूत असल्याशिवाय होणार नाही. 25 आता 100 टनाचं जे आम्ही सांगतोय, पण 100 टन एवढं सोपं नाही काय अशा पद्धतीनं. काही लोक मला म्हणतात बियाणं बिया, काय बियाणं? तुम्हाला अमेरिकेतनं बियाणं 200 टन निघणं आणून दिले, त्याला 30 ठेवणार तुम्ही आधी शिका, अभ्यास झाला पाहिजे. नाहीतर हे अंदाज धुंदपणे चाललंय की नाही, काही त्याला उपयोग नाही. तर हे लागण पद्धती रोपावणच यायचं. आता आंतरपीक समजली इथपर्यंत? काय शंका तुमची? हो, काय आंतरपीक कुठलं आहे तुमच्याकडे? आमचा भागच असा मक्कावालाच आहे सगळा. तिकडे जावा जरा, ते 100-150 टन काढतात की नाही लोक. जावा जरा बघा, काय आहे का आंतरपीक? 6, 7, 8 फुटाचे सऱ्या सोडतात. 8 फूट आहे. कसलंही आंतरपीक घेत नाहीत. त्यांना तर उलट बरं आहे, मध्ये अंतर भरपूर आहे. आणि मक्का किती दिवस? मक्याचे दिवस किती? हा बाबा, 70 दिवसात मक्याची वाढ पूर्ण होती. 70 दिवसात. आणि पुढे ते वाळायसाठी तुम्ही ठेवतो आपण ऊसात. हा, म्हणजे ते एकदा वाढ संपली संपलं हो. 70 दिवस वाढ, 70 दिवसात मक्का 6 फूट आणि ऊस 2-2.25 फूट. हा, तेवढा पण येत नाही. मग अन्न कोण खाणार जास्त? मक्का एकदल आहे, ऊस एकदल. ते शत्रू त्या सरीचं अंतर तुमचे आणि 100 फुटाचं. तर हे ऊसाला त्रास न होणार आंतरपीक. आता ऊसाला पोषक कुठलं? भुईमुंग आहे, बरोबर ना? ऊसाला त्रास होणार नाही. किंवा सोयाबीन, आता आपल्याकडे नाही सोयाबीन. हरभरा ठीक आहे, हरभरा का. भुईमुंग सुद्धा काय होतंय माहिती आहे तुमचं? सरी अपुरी असल्यामुळे ते पसारते आणि ते सगळे तुमचं आलेलं रडलेलं ते बी झाकून जाते सगळं. हा, ऊसाला कुठली गसगस होता कामा नाही बा. 100 टन काढायचं हे थेरे चालणार नाहीत तुमच्या मनाच्या. तुम्हाला ते बदलावं लागेल. 6 फूट असले मधल्या सरीला करा ना. मधली एक गॅप टाकली, 3-3 फुटाचे सोडले, एका सरीला लावलं, एक गॅप टाकली, पुढल्या ह्याच्यात लावलं, तुमची मधली सरी तुम्हाला काय करायचं ते करा. एव्हा मक्का केला तरी चालतंय. मग अंतर आहे ना भरपूर. तर आंतरपीक हे ऊसाला पोषकच असलं पाहिजे. तुम्ही विरोध मक्का केला गेलं का? ते मुख्य पीक तुमचं मक्का आहे का ऊस आहे तेच कळत नाही थोडे दिवस गेल्यावर. हा, तर ते ऊसाला त्रास होणार नको. त्यानंतर आंतरमशागत हे तुम्ही तणाचाच मोठा प्रॉब्लेम जास्त तुमचा आहे की नाही. सगळा खर्च त्याच्यावरच आहे आंतरमशागतीमध्ये. आंतरमशागतीमध्ये तणाचा पहिलं तुम्हाला सांगतो, लागण झालीच की पहिलं ॲट्रॅझिन
आहे की नाही. ते कशासाठी, तण उगवू नये म्हणून. ते आल्या दुसऱ्या तिसऱ्या म्हणजे ओल असताना, आता कसं आहे, आता काही महाभावांनी पुस्तकात लिहून ठेवले, लागण केल्यानंतर 3 दिवसांनी अटॅडम आहे की नाही, अटॅडम 3 दिवसांनी मारा. आपण ते आता हलकं मार राहणं आहे, आज पाजले की उद्या वाढते. हा, त्याला ओल पाहिजे का नाही, ते ओल असल्याच्यावर ते जाईल का औषध. काय ओलावा असताना अट्रायझिन मारलं तुम्ही की लगेच 10 ते 15 दिवसात बारीक बारीक अजून इरडा उठते. बरोबर. मेट्री सारखं मारून टाका, मेट्री सारखं तणनाशक मारून टाका, म्हणजे परत ते मेट्री दोन्ही काम करते, म्हणजे उगवलेलं बी मारतंय आणि फुलं उगवू पण देत नाही. मेट्री मारायचं किंवा 2,4-D घ्या. ते तणनाशकाचं ते ह्यांना विचारा त्या, आणि तणनाशक हे प्रमाणात टाका. ते तण मारायसाठी कसं आहे, त्याचं प्रमाण असते 2,4-Dचं 4 ते 5 मिली, म्हणजे 60 ते 75 मिली हे पंपाचं प्रमाण आहे. 60 मिली रिझल्ट येतो, पण ते जास्तीत जास्त तुम्ही 75 मिली वापरू शकता. आता इथं दुकानात तुम्हाला 100 मिली नाही सांगतात की नाही, 100 मिली म्हणजे झालं ज्यादा. ते 100 तुमचं काय माप काय नसतेच, त्यामुळे तुम्हाला घाई लवकर मारायचे. ते तुम्ही 150 मारणार, तुम्हाला रिझल्ट येणार चांगला लवकर. पण मगाच तुम्हाला सांगितलं, हे अन्न कोण करतं, जीवाणू जमिनीतलं, त्यांच्यावर परिणाम होतो हे ज्यादा केलं तर. जसं डॉक्टरने गोळ्या सांगितल्या सकाळी 1 आणि संध्याकाळी, मग लवकर बरोबरसाठी 3-3 खाताचा गोळ्या हा खातो का आपण, तसं हे तुम्ही लवकर मरायसाठी घालणार 150. ऊसाची वाढ थांबली, कारण जमिनीत जे अन्न तयार करणार त्यांचं मरत नाही सोडून द्या, पण त्यांचं काम सुप्तावस्थेत जाते, ते काम थांबलं म्हणजे अन्न थांबलं. तर प्रमाणात त्यात आता हे जे आलेत औषधं, म्हणजे काही वेळा तुमचं कसं विहिरीचं किंवा जड पाणी आणलं की नाही, औषध मिसळत नाही. तुम्ही सांगताय आज काय रिझल्ट चांगला आलाय, त्याला आता औषधं आहेत. 5-10 मिली का नाही, 10 मिली घालायला लागतं पंपाला, पण ते तुम्ही घालत नाही. औषध सगळं मिसळलं पाहिजे, आणि डायरेक्ट पंपात कधी औषध घालीत जाऊ नका. बारडी घ्या, 15 लिटर करा, बाहेर द्रावण ढवळा व्यवस्थित, आणि मग ते वता. तुमचं कसं निम्मा पंप भरतायचा, त्यात औषध टाकतायचा, आणि वरनं परत पाणी. औषध कुठं काय मिसळत नाही, ते व्यवस्थित मिसळूनच टाका तर रिझल्ट येणार. आणि प्रमाणातच झालं पाहिजे औषध कुठलंही. झालं तिथं पण समजलं, ते बोलत नाही बाबा. आता खत व्यवस्थापन जे डिटेल आता साहेब घेणारच आहे सगळं, मी नुसतं वरचं सांगतो तुम्हाला. खत व्यवस्था म्हणजे व्यवस्था नव्हे, म्हणजे दुकानात 4 नेहरी पोती घेतली, व्यवस्था झाली टाकून दिली. व्यवस्थापन त्याला लागलं पाहिजे पिकाला, दररोज त्याला खायला मिळायला पाहिजे तर चालणार. आणि ही खतं जवळपास घातल्यानंतर, सायट्रिक सोल्युबल वॉटर सोल्युबल असते ती खतं त्याच्यामध्ये, तर ही खतं घातल्यानंतर महिन्यानं लागायला चालू होत्यात. ते बी जमिनीचा pH मी म्हणतोय असा 6.5-7 असेल, तर हलका असला गेला तर ते गेलं खड्ड्यातच गेलं. आणि खतं ही मुजलीच पाहिजेत, खतं मुजलीच पाहिजेत. 10-26-26 वापरताय ना, 10-26-26 हे 100 किलो घातल्यानंतर, 2 पोती घातल्यानंतर 10 किलो नंतर 26 किलो परत, आणि 26 किलो पालाश आपण दिला पिकाला. तर हे नायट्रोजनचं काय उंची काढलं की, स्फुरदचं काय काम, म्हणजे मुळं वाढल्यावरच पटवा, मुळांची वाढ देतं. आणि पोट्याचं काय, रोगप्रतिकार शक्ती पहिलं काम. नंतर पोटॅशने गोडी पण वाढते पोटॅशने. तर हे परिस्थिती अशी आहे की आता ह्याच्यावर लिहिलेलं आहे बघा, P(T)26, P(CS)26 आणि P(WS) होते आहे का नाही त्या, हा बघितलं का नाही कुणी. याचा अर्थ काय, PT म्हणजे पी टोटल, एकूण टोटल तुम्ही 26 किलो टाकला 2 पोत्यातनं स्फुरद आहे हा, त्यापैकी सायट्रिक सोल्युबल म्हणजे जमिनीला जीवाणू विरघळणार, अन्न तयार करणार 26%, 26 किलोच्या 26%, म्हणजे किती 6.5 किलो. आणि वॉटर सोल्युबल WS म्हणजे वॉटर सोल्युबल, पाण्यात विरघळणार 22%, म्हणजे 6 किलो. किती झाला
12.5 किलो एवढाच त्याच्यावर काय नाही. तर ते जमीन मुजलं खत तर हे मिळेल 6.5 मुजलं असेल तर, नाहीतर मग पाण्याबरोबर विरघळणार ते. पण ते लागण लावली, महिना झाले, मुळं आहेत एवढी एवढी, पाणी गेलं खाली 3 फूट, ते विरघळलेलं खत खाली गेलं. असा सगळा खेळ होतोय. तुम्ही नियमान टाकताय, डोस घेऊन टाकताय की आपण तिथं त्या पिकाला मिळायला पाहिजे ना ते. हा 100 किलो ज्यावेळी घालणार त्यावेळी 10 किलो नत्र असतं की. 10 किलो नत्र 26 किलो पुरवतं, 26 किलो पाला. 50 किलो गाठलं तर 5, 13, 13 हे टक्केवारी आहे. 10% म्हणजे 100 किलो 10% किती झालं? 10 किलो. 26% म्हणजे हा मग 100 किलो टिकणं 50 किलोची एकूण 100 किलो गाठलं. मग हा ते 26 ते एवढं घातलं सगळे आहेत. पण हे अशी बोंब आहे ना ही की सायट्रिक सोल्युबल आणि वॉटर सोल्युबल असतं ते. म्हणजे जमिनीत जे जीवन असणार त्याच्यावर जो सायट्रिक आम्ल जे टाकतं सोडतात त्याच्यात ते विरघळतं. ते कधी मुजलं असलं तर जीवाणू वर येऊन काय करत नाहीत, म्हणजे खालीच कारभार त्यांचा. वर येऊन काय करणार आणि वरनं टाकले मग नुसतं पाण्याबरोबर विरघळणार. 26 किलोला मग ते 6 किलो तेवढं विरघळेल आणि ते बी तुमचं पाणी वाटेल का, आपल्याला ड्रीप नाही आहे, निघून जाणार ते. म्हणून ह्या चुका दूर. बघा ठिबक हे नुसतं ह्याच्यासाठी नाही आहे, पाण्यासाठी नाही आहे. ठिबक हे खत व्यवस्थापन, पाण्याबरोबर खत व्यवस्थापन ठिबकचं. नाहीतर मग हे असंच हे 100 टनाकडे जायचं असेल का नाही तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्याशिवाय होऊ शकत नाही. नुसत्या खतावर जर असतं का नाही, तुम्हाला सगळ्या मग सांगितले हे पेपर तुम्हाला सांगितले बोर्डाची परीक्षा आहे. एका विषयात खताला खत व्यवस्थापनाला मला गणितला 100 पैकी 100 मार्क पडले. 100 पैकी 100. जर 80-90% काढायचं असेल तर बाकीच्या पेपरला कसं मार्क पाहिजे? तर 80, 85, 90, 92 असं तर पाहिजे का नाही, तर ते 80-90% पडतील. इकडं एका पेपरला 40, एकाला 38 होईल का? ते सगळं हे सगळं क्लिअर झालं पाहिजे. मग त्याशिवाय होऊ शकत नाही. आलं लक्षात? तर हे खत मग आता ते खत आता घातल्यानंतर महिन्यानं चालू होणार. ते बी जमिनीचा पीएच असला तर म्हणतोय, तुमचा व्यवस्थित असेल तर. नाहीतर ते बी आणि लांबलं मग मुळं पहिलं काय सुटतं उसाला? मुळं, आणि मग कोंब येतो. बरोबर? मग आता पुरत जर नसेल तर कसं मुळांची वाढ होईल? झाली तर ते जुना शिल्लक पार थोड्या ते कमकुवतच होणार ते सगळे. त्यासाठी ती खत भट्टीमध्ये घालून अगोदर 2-3 आठवडे तुम्हाला भट्टीत घालून मग ती घालायला लागतात ती. आता त्या विषयावर सगळं बोलते साहेब, खतावणी याच्यावर सगळं. तर हे तुम्हाला दुरुस्त झाल्याशिवाय उपयोग. आता घातल्याने महिन्याला लागणार, मग त्याला खायला काय पाहिजे? कुठलं खायला? ती वाढ कशी होणार? म्हणून सांगतोय की उत्पादन वाढवण्यासाठी काय घाला, हे घाला, ते घाला, होत नाही. इतके वर्ष करतोय, घालतोय का नाही सगळे? हाय काय फरक आहे काय पडला? मुकादमाचा फोन वाजायला. तर हे खत व्यवस्थापन परफेक्ट झालं पाहिजे. त्यानंतर पाणी व्यवस्थापन म्हणजे नदीची मोटर चालू केली आणि गेल्यानंतर मग रिमोटवरनं बंद. हे आपलं खत दुसऱ्या तिसऱ्याच्या ह्याच्यात पाणी मागत नाही, ओलावा लागतो, वापसा कंडिशन लागते. तुमची स्कीम आली तरी अशी परिस्थिती आहे की लवकर पाणी मिळत नाही म्हणून तुंबवून ठेवायचं. मला सांगा, 1-2-3 दिवस तुम्ही जर कुठं तुम्हाला जंगलात सोडलं आणि 3 दिवस पाणी नाही मिळालं आणि कुठंतरी विहीर काय उडी मारून पिणार, 3 दिवस प्यालेलं नाही म्हणून मागच्या 3 दिवसाचं पाणी पिणार, त्याला लागेल तेवढंच पिणार ना. तसं तुंबवू नका. पाणी तुंबले की परत ती बोंब वाढ होत नाही. आता तुंबलेल्या रानात ऊस कसा आहे आणि निसऱ्या रानात कसं ऊस आहे बघताय ना डोळे देखत. पाणी तुंबले की परत ऑक्सिजन खाली मिळत नाही तुंबलेल्या पाण्यातनं, परत त्याचं काम थांबलं. तुम्ही अजूनही सांगतोय तुमचं पावसाळ्यापर्यंत ऊस चांगला असतात. पावसाळा चालू झाल्यावर 15 मे पण असले ऊस होते यावर्षी.
होते ना 15 मे नंतर जे पाऊस चालू झालाय दिष्ट लागायचं की ऊस होती. मी बघितलं सगळ्या भागात. नंतर ते सगळे वीस काढलं, पाणी तुंबून अजूनपर्यंत निघले नाहीत. पण पाण्याची व्यवस्था पावसाळ्याच्या अगोदर माझ्या शेतात पाणी थांबणार नाही याची व्यवस्था करायला लागणार. आडव्या सऱ्या काढल्या की आणि निघतच नाही पाणी. तर ते आडव्या सऱ्या बंद करा. आणि पावसाळ्याच्या आधी बाबा माझ्या रानातनं पाणी कसं जाईल पावसाळ्याचं. आता मोठा भरपूर आले तसं तुम्हाला, पण जेवढं होईल तेवढं शक्य होईल तेवढं हे करा ना. आता जिथं पूर येतोय तिथं काही कोणाचं चालणारच नाही. ते काय त्याला नैसर्गिक आहे ते. तर पाणी निचरा झालं, पाणी फक्त वापसा कंडिशन एवढंच पाणी द्यायचं. आणि रोग किडी व्यवस्थापन. पीक आजारी म्हणजे पडले, करपात आंबेऱ्या दिसल्या तुमची तयारी औषध मारायची ना. मग ते बघून यात वेळ, मग पैसे असतात नसतात, बाकीच्या गोष्टीला पैसे असतात, पण ह्या औषधाला न्यायला नसतात पैसे. पीक आजारीच पडलं नसलं पाहिजे. रोग पडल्यावर पंप घेतो का नाही पाठीव, मग तेच पडू नये म्हणल्यानंतर घेतलं तर चालत नाही. दोन पैलवान आहेत बघा, ए आणि बी, दोन पैलवान आहेत एका ताकदीचे. कुस्ती त्यांची पैलवान आहेत, त्यांची कुस्ती कायम बरोबरीच सुटते. अगदी 100 वेळा कुस्ती झाली त्यांची बरोबर सुटते. पण ह्यात पुढल्या महिन्यात त्यांची कुस्ती आहे दोघांची परत, बरोबरीच सुटणार गॅरंटी आहे. पण ह्यातला एक जर ऍडमिट झाला 4-5 दिवसासाठी तेवढ्या काळात, या महिन्याभरात, तर कोण जिंकणार? बीवाला जिंकणार. तसं पीक आजारी नाही पडले उत्पादन येईल का नाही? येतं का नाही? म्हणून पीक आजारी पडू द्यायचं. जे काही गोष्टी आहेत आजारी पडू नये ते आपण सांगतो. बबन आहेत, आमचं आंग्रे साहेब आहे, सगळं आम्ही देतो. आता काय झालंय, आज वेळ झालाय, साहेब बोलायचं आहे आता सगळे डिटेलमध्ये. तर या सगळ्या गोष्टी करा व्यवस्थित. आम्ही आहे, भागवालाच आहे मी तुमच्या. कधीही विचारा. 8600 माझा नंबर पाहिजे असला घ्या, 860032 7575 नंबर घ्या. कुणाला काय सांगायचं असले फक्त व्हॉट्सअप करा. माझ्या ग्रुपमध्ये आहेत 50,000 लोक, त्यामुळे व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला उत्तर देईन. हे असले तर ही दोघं आहेत, त्यांच्याकडे सगळे द्या, तुम्हाला सगळे त्याचं उत्तर मिळेल. कुठलं औषध काय घालायचं काय सगळं. आता साहेब खतावर डिटेल सांगतील सगळं. आणि मी थांबतो आता. जय हिंद. नमस्कार, मी नरेंद्र पंडितराव, कोल्हापूरहून आलोय. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पाहिलंच असेल काही ज्यांचे आहेत ते. ऊसाची शेती म्हणजे मी त्याला सरकारी नोकरी म्हणतोय. की तुम्हाला दर किती मिळणार आत्ताच माहिती आहे ना, इतका आपल्याला दर मिळणार. तर ही सरकारी नोकरी चपराशी म्हणून करायची का ऑफिसर म्हणून करायची तुमच्या हातात आहे. तुमच्यापैकी 60 टनाच्या वर उत्पादन घेणारे किती? एक. खोडव्याला 60 टनाच्या वर घेणारे किती? 60 टनाच्या वर जर उत्पादन नसेल तर शेतीच करू नका ऊसाची, दुसरं पीक करा. कारण तुम्ही जर त्याचं व्यावसायिक म्हणून विचार करायला गेला की आपण खर्च किती केला, पैसे मिळाले किती आणि व्याज किती दिलं, तर 60 टनाच्या खाली तुम्हाला काही परवडत नाही ऊस. त्यामुळं कमीत कमी 60 टन, 100 टन वगैरे हे मी सांगतो कसं करायचं, पण कमीत कमी 60 टनाला पोचणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी सगळ्यात पहिली, या सगळ्यांपेक्षा महत्वाची गोष्ट कुठली आहे? तुम्हाला तुमची जमीन माहिती आहे का? सगळ्यात जुने शेतकरी तुम्ही असाल ना, 50 वर्ष करताय शेती. कशाने नांगरत होता तुम्ही? अगदी तरुण होता, शाळेत जात होता त्यावेळी. कशाने नांगरायचा? किती बैल? 4 बैल, 2 जोड्या, बरोबर ना, लाकडी नांगर. त्याच्यानंतर पुढं काय झालं? फर्ग्युसन ट्रॅक्टर आला, 35 HP चा, आठवतोय का? फर्ग्युसन ट्रॅक्टरनी नांगरट सुरू झाली. आत्ता फर्ग्युसन चालतो. आता 60 HP चा ट्रॅक्टर सुद्धा जरा खोल नांगरायला गेले की चाकं उचलतोय, आहे ना. अजून 10-20 वर्षांनी काय होईल? म्हणजे तुमची जमीन जी 50 वर्षापूर्वी लाकडी नांगराने 2-4
बैलांनी नांगरली जात होती त्यात 60 HP नी नांगरली जात नाही. सत्य आहे ना? त्यामुळं आपल्याला आपली जमीन माहिती आहे का हे सगळ्यात महत्वाचं आहे. आज तुमची जमीन जर तुम्ही 60 HP ट्रॅक्टरनी नांगरू शकत नसाल तर 10% जिवंत आहे, फक्त 90% मेलेली आहे. आता जमीन समजून घ्यायचं म्हणजे नक्की काय, जमिनीमध्ये तुमच्या सूक्ष्म जीवाणूंची संख्या किती आहे. सूक्ष्म जीवाणूंची संख्या जर भरपूर असेल तर ती जमीन सुपीक चांगली जमीन. सूक्ष्म जीवाणूंची संख्या अतिशय कमी असेल जी आत्ता आहे तर तुमच्या जमीन ही आत्ता खराब होत चालली. अजून 10-20 वर्ष गेल्यानंतर जसं जमिनीतल्या सूक्ष्म जीवाणूंची संख्या कमी होतीये तसं यांनी सांगितलं तसं सामू वर 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 जायला लागलाय. 6.5 ते 7.5 पाहिजे तो आता 8.5-9 पर्यंत गेलाय. आणि 9ला टेकला की जमिनीतून गवत पण उगवणार नाही. तुम्हाला तुमच्या वाडवडिलांकडून जमीन मिळाली, ती कशी मिळाली? सुपीक मिळाली. तुम्ही तुमच्या मुलांना काय देणार आहे ज्याच्यातून गवतही उगवत नाही अशी जमीन? तर हा सगळ्यात महत्वाचा आहे की आपली जमीन काय आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि आत्ता परिस्थिती अशी आहे की 10% जिवंत आहे. आणि जिवंत का मेली आहे कसं ओळखतात? माती परीक्षण केल्यानंतर तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब किती आहे, म्हणजे तुमची जमीन किती टक्के जिवंत आहे, किती चांगली आहे हे समजतं. उसाला जर तुम्हाला 100 टनाचं 80 टनाचा विचार करायचा असेल तर जमिनीतला सेंद्रिय कर्ब 1% जास्त पाहिजे. आणि वस्तुस्थिती परिस्थिती अशी आहे की आता तो 0.5% गेलाय, एवढा कमी झालाय. मग हा 0.5% वाढवायचा कसा? आत्ता जर तुमचा 0.5% सेंद्रिय कर्ब असेल, तुम्ही ₹1,00,000 खतं टाका, तुमचं उत्पादन 30-35 टनाच्या वर येणार नाही. किती खतं टाका, 10 गोण्या नाही 100 गोण्या टाका, काही उपयोग होणार नाही. कारण जोपर्यंत सेंद्रिय कर्ब वाढत नाही तोपर्यंत आपण उत्पादन वाढीचा विचार सुद्धा करू शकत नाही. मग आता सेंद्रिय कर्ब वाढवायचा कसा? सगळ्यात पारंपरिक पद्धत जास्तीत जास्त शेणखताचा वापर करायचा. तुम्ही करत असाल, कारण तुमचं 60 टनावर गेलंय. किती जण करतात आणि किती करतात? करतात का? जात सगळेजण, सगळे घालताय, खूप चांगली गोष्ट आहे. बोला बोला. कमी प्रमाणात पण थोडंफार टाकताय, अगदी बरोबर. आणि शेणखत काय विकत घेता का तुमचं स्वतःचं असतं? मला जरा फक्त ते कसं तयार करता सांगा की. पुढे येतो ना, एक 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 पूर्ण करतो. तुम्ही जरा 2 मिनिटं थांबा, सगळ्या शंका तुमच्या शेवटी विचारा, काय डिस्टर्ब होतं एकदम. गाडीतलं बरंचसं वापरत असाल. मला एक साधा प्रश्न पडला की समजा आपण गाडीतून शेणखत बाहेर काढलं, एक 6 महिने वर्षभर असतं ना तिथं पडून, 6 महिने वर्षभर गाडीत असतं. मग ते बाहेर काढल्यानंतर थंडगार असतं का गरम असतं? का? हा प्रश्न का नाही पडला? 6 महिने तिथं खाली आहे, ते गरम कसं काय? गरम नसतं ते. जेव्हा बाहेर काढताना त्याला हवा लागते आणि त्याची कुजण्याची प्रक्रिया सुरू होते आणि ते तुम्ही वापरता ते शेणखत नाही, अर्धवट कुजलेलं शेण, ज्याच्यातून हुमणी 100% येणार. आणि ते टाकता कसं तुम्ही? उन्हाळ्यात ना असं पसरून टाकायचं, जमिनीत पसरायचं आणि टाकायचं, बरोबर आहे ना? काही चुकत असेल तर सांगा. त्यावेळी वर टेम्परेचर किती असतं? 40 डिग्री. जो ऑर्गॅनिक कार्बन, शेणखत कशासाठी टाकतोय आपण? जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी. जमिनीतला सेंद्रिय कर्ब म्हणजे त्या सूक्ष्म जीवाणूंचं अन्न, म्हणजे सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढवण्यासाठी आम्ही शेणखत टाकतोय. जर 40 डिग्री टेम्परेचरला शेणखत तुम्ही जर टाकलं
तर त्यातला ऑर्गॅनिक कार्बन किंवा सेंद्रिय कर्ब 50% कमी होतो. पहिलं लक्षात घ्या की शेण आणि शेणखतातला फरक काय. माझा 200 म्हशींचा गोठा होता म्हणून मी तुम्हाला माझ्या अनुभवाने सांगतोय की शेण आणि शेणखतातला फरक काय. तुम्ही जसं गार तयार करता तशी मी पण केली होती तयार. JCBने मोठा खड्डा केला. मला आधी माहित नव्हतं की शेणखत कसं तयार करतात. तुमच्यासारख्या शेतकऱ्यांबरोबर बसलो, त्यांनी सांगितलं गार करायची, त्याच्यात पालापाचोळा आणि शेण टाकायचं आणि 1 वर्षाने काढायचं, ते शेणखत होतं. म्हणून तसा प्रयोग करून बघितला. JCBने मोठा खड्डा काढला. 200 म्हशींचं शेण म्हणजे किती असेल कल्पना करा. वर्षभर ठेवलं आणि JCB बोलवला की आता आपलं भरपूर शेणखत तयार झालं. जेव्हा JCB लावला तेव्हा फक्त 6 इंचाचा थर कुजला होता, बाकीचा थर कुजलाच नव्हता. तसंच शेण होतं. पहिली गोष्ट, शेणाचं शेणखत होण्यासाठी, कुजण्यासाठी हवा लागते, पाणी लागतं. ह्याच्या पुढे शेणखत तयार करायचं आहे ना, कसं करायचं मी सांगतो. शेण जर तुमचं ताजं मिळत असेल किंवा तुम्ही गाडीतून बाहेर काढलं, ताबडतोब वापरू नका. त्याला 4-5 वेळा हलवून घ्या पाणी मारून. त्याचं जे वाढलेलं टेम्परेचर आहे किंवा तापमान आहे, गरम आहे, ते पूर्णपणे थंड व्हायला पाहिजे. आत्ता तुम्ही गाडीतून शेणखत काढल्यानंतर त्याला वास मारतो, बरोबर आहे ना, वास, घाणेरडा वास येतो. जोपर्यंत त्याला पहिल्या पावसाचा सुगंध येत नाही तोपर्यंत ते शेणखत झालेलं नाही. तसं शेणखत तयार व्हायला पाहिजे. तर तुमच्याकडे जर गाई म्हशी असतील, गोठा असेल, रोज शेण निघत असेल तर काय करायचं, 5 फुटाचा बेड तयार करायचा आणि पाठीवर पाठी टाकून साधारण 1 फूट उंच आणि 5 फूट रुंद लांबच्या लांब बेड करायचा. त्याच्यावर दर 5-6 दिवसांनी पाणी मारायचं आणि खोऱ्याने किंवा पॉवर टिलरने तो हलवायचा. हे जर तुम्ही महिनाभर केलं तर तुम्हाला असं लक्षात येईल तो हिरवा रंग हळूहळू काळा व्हायला लागला. त्याला जो वास येत होता तो वास गेला. पहिल्या 2-3 दिवसात त्याच्यातून वाफा यायला सुरुवात होतात. संपूर्ण बेडवरून वाफा येतात कारण कुजण्याची प्रक्रिया सुरू होते. आणि जेव्हा त्याचा वास बदलतो, त्याला पहिल्या पावसाचा वास येतो, तेव्हा समजायचं की हे आपलं शेणखत तयार झालं. आणि हे चाळून घ्यायचं आपल्या या चाळणीने. वाळू चाळायची जी चाळण असते ना, त्यांनी चाळून घ्यायचं आणि चहाच्या पावडर सारखं जे असणार काळं ते शेणखत, गांडूळ खतासारखं दिसणारं ते शेणखत. आणि ते शेणखत पसरून टाकायचं नाही, सरीमध्ये टाकायचं. जिथं मुळं आहेत ऊसाची, मुळाच्या अवतीभोवती सूक्ष्मजीवाणूंची संख्या वाढली पाहिजे. तर तुम्ही टाकलेली 10-26-26 सरांनी जे सांगितलं ना, ती खतं तुमच्या पिकाला मिळतील. तेव्हा पहिली गोष्ट, जास्तीत जास्त शेणखताचा वापर करायचा. हे खूप महाग आहे, शक्य नाही, मलाही माहिती आहे. मग 2 नंबरचा, सरांनी जसं सांगितलं की किंवा ह्यांनी सांगितलं उडीद मूग याचं आंतरपीक घ्या. मी सांगतो ताग आणि डेंच्याचं आंतरपीक घ्या. ताग आणि डेंच्या बाळ बांधणीच्या वेळी जर गाडला तर जमिनीतला सेंद्रिय कर्ब, जमिनीची सुपीकता फार लवकर वाढते. त्याला हिरवळीची खतं म्हणतात. एक तर ऊस लावण्याच्या आधी हिरवळीची खतं घ्या किंवा आंतरपीक म्हणून हिरवळीची खतं घ्या. मी ऊस लावतो त्याच दिवशी त्याचं ताक किंवा डेंच्या टाकायला लावतो अंतरसरीमध्ये आणि तो गाडून घ्यायचा. तिसरी गोष्ट, आज इथं सगळ्यांनी शपथ घेतली पाहिजे की याच्या पुढे कधीही पाचट जाळणार नाही. पाचटातून तुम्हाला 5 ते 6 टन ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे सेंद्रिय पदार्थ जमिनीत जातात आणि जमीन सुधारण्यासाठी खूप मजा होते, हे होतं, फायदा होतो. तिसरी गोष्ट, पहिलं शेणखत, ते सगळ्यांना शक्य असेल असं नाही. दुसरं हिरवळीची खतं. तिसरं पाचट न जाळणे. आणि चौथं, जे प्रेसमड कंपोस्ट मिळतं. आत्ता आम्ही काय करतो, प्रेसमड कंपोस्ट आणतो, लगेच पसरून देतो. ही पद्धत चुकीची आहे. कारखाना विकतं तुम्हाला, पण कसं वापरायचं सांगत नाही. आत्ता जर तुम्ही शेणखत प्रेसमड कंपोस्ट आणलं आणि पसरून टाकलं तर त्याच्यामध्ये मेण असतं, मेण. आणि या मेणाचा थर 3-4 वर्षात तयार होतो आणि पाण्याचा निचरा व्हायचा बंद होतो.
खत चांगलं आहे का? प्रेसमड कंपोस्ट किंवा मळीचं खत अतिशय उत्कृष्ट खत आहे. फक्त वापरायचं कसं? आता ते मिळायला, कारखाने सुरू झाल्यानंतर 2 महिन्यांनी मिळायला सुरुवात होते. साधारण जानेवारी डिसेंबर पासून ते मिळायला लागतं. ते मार्च मे महिन्यापर्यंत मिळतं. जितकं मिळतं तितकं घ्या. एकरी 20-20 टन घ्या, पण बांधावर नेऊन टाका. बांधावर नेल्यानंतर त्याचा ढीग एवढा उंच असतो. एक पूर्ण पावसाळा त्याला खाऊ दे. पावसाळ्यात खाल्ल्यानंतर पावसामध्ये आपल्या नत्र असतं, पावसाच्या पाण्यात नत्र असतं. कुजण्याच्या प्रक्रियेला जसं ऑक्सिजन लागतो तसं नत्र पण लागतो, आणि त्या नत्रामुळं ते पूर्ण कुजतं. त्यातलं जे मेण असतं त्याचं विघटन होऊन ते उडून जातं. एवढा ढीग एवढा राहतो. आणि मी जसं शेणखताला सांगितलं तसं त्याला सुरुवातीला आणल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात वास मारत असतो. अनुभव घेतला असेल, तो पूर्ण जातो आणि त्या मळीला पहिल्या पावसाचा वास यायला सुरुवात होते. तेव्हा समजायचं ते कुजलं. आणि आता दिवाळीच्या नंतर किंवा दिवाळीच्या सुमारास ते जमिनीत वापरा. त्याच्यामुळे तुमची जमीन सुधारायला खूप फायदा होणार आहे. त्यामुळं आपल्याला जमीन सुधारण्यात हा पहिला, म्हणजे उत्पादन वाढीकडे मी येतच नाही. उत्पादन वाढ ही पुढची झाली. आत्ता जमीन सुधारणा, तरच तुम्ही जगू शकणार आहे याच्या पुढं. या 4 गोष्टी मी सांगितल्या. शेणखत, हिरवळीची खतं, प्रेसमड कंपोस्ट कसं वापरायचं. 4थी गोष्ट पाचट. अजून एक गोष्ट, पूर्व मशागत. पूर्व मशागतीमध्ये नांगरट करायच्या आधी साधारण 8 ते 10 दिवस सबसॉइलरचा वापर करा. कुणी सांगितलं? कारखान्याच्या तुम्ही केन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटला जा, प्रत्येक कारखान्याला VSI सबसॉइलर दिलेला आहे. आपल्याला माहित नसतं सबसॉइलर नाहीये. नसेल तर अख्ख्या गावाने मिळून विकत घ्या. 20-25 हजार रुपये किंमत आहे. 1000 रुपये पट्टी काढली तर एक सबसॉइलर येईल. सबसॉइलरला 60 HP ट्रॅक्टर लागतो. त्याला एकच फाळ असतो. 3 ते 5 फुटापर्यंत त्याची उंची ऍडजस्ट करता येतो. सबसॉइलर जेव्हा आपण नांगरटीच्या आधी फिरवतो तेव्हा जमिनीवर फक्त एक अशी वेग येते. 5 फूट ते 3 फूट खोलीने जमीन चिरतो तो सबसॉइलर. आणि उभा आडवा जेव्हा सबसॉइलर मारतो त्याच्यानंतर 8 दिवसांनी तुम्हाला असं लक्षात येईल की आपली जी प्लेन जमीन आहे त्याला लाटा पडल्यात. 5 फुटापर्यंत जमीन तडकते, फुटते. आत्ता कसं झालंय, तुम्ही नांगरता किती? जास्तीत जास्त 9 इंच. त्याच्या खाली टिकावाने मारायला गेला तरी टिकाव जात नाही, कारण तडी झाली आहे. कॉन्क्रीट सारखी तडी झालेली जमिनीत. त्यामुळं मुळं आमची खोल जात नाहीत. मुळं खोल जात नाहीत ऊसाची. त्यामुळं आमच्या नेहमीचा तुमचा जो की कांड्यांची रुंदी, जाडी आणि लांबी वाढत नाही. का तर मुळं खोल जात नाहीत आणि ऊस लगेच पडतो 8व्या 9व्या 10व्या महिन्यात. यासाठी मुळं खोल जाण्यासाठी सबसॉइलरचा वापर खूप महत्वाचा आहे. सबसॉइलर वापरल्यानंतर पहिल्यांदा सगळे विषारी वायू, आपण रासायनिक खतं टाकून जे जमिनीत विष तयार झाले ते विषारी वायू सगळे बाहेर येतात आणि जमीन तडकते, भुसभुशीत होते. सबसॉइलर म्हणजे आधुनिक गांडूळ. पूर्वी आपल्या जमिनीत गांडूळ खूप असायचे, आता एकही दिसत नाही. सबसॉइलर म्हणजे आधुनिक गांडूळ. तर हे 5 प्रयोग जर तुम्ही केले तर तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब हळूहळू वाढेल. आत्ता नाही वाढणार, हळूहळू वाढेल. आणि परत जमीन बैलांनी नांगरता येईल अशी करता येऊ शकते. यासाठी जमिनीची आपल्या आरोग्य याच्यावर सगळ्यात जास्त लक्ष असलं पाहिजे. जमिनीच्या आरोग्यानंतर आपण हे सगळं जाण्यापूर्वी अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो. ऊसात गणित यांनी सांगितलं, गुंठ्याला 1000 संख्या, एका गुंठ्यामध्ये 1000 ऊस, आणि एक ऊस 1.5 किलोचा, 2 किलोचा किंवा 2.5 किलोचा. ऊस तुटल्यानंतर एक प्रयोग करून बघा. स्वतःची परीक्षा घ्या. आपण काय करतोय स्वतःला समजून घ्या. ऊस तुटल्यानंतर शेतावर जायचं. जाताना 4 खुट्ट्या, एक लाईन दोरी आणि टेप घेऊन जायचं आणि 33 बाय 33च्या अंतरावर 4 खुट्ट्या लावायच्या.
लाईन दोरी बांधायची आणि 1 गुंठ्याचा प्लॉट तयार करायचा आणि तुटलेले ऊस मोजायचे. मी इथं बसून सांगतो की तुम्ही 60 टनाच्या पुढे नाहीये, त्यावरती ती संख्या 500 ते 600 असेल. 500 ते 600 संख्या 1000 वर नेणं हे ऊस उत्पादन वाढीतलं सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट आहे. यासाठी पहिले 3 महिने ऊसाची लहान बाळासारखी काळजी घेतली तर तुम्ही गुंठ्याला 1000 ही संख्या करू शकता. आता ती का होत नाहीये? पहिली गोष्ट बियाणं. बियाणं हे 10 महिन्याच्या वरचं असता कामा नये. इथं उभारून सांगणं खूप सोपं आहे, पण 10 महिन्याचं बियाणं मिळत नाही. बरोबर आहे ना? 10 महिन्याचं बियाणं मिळत नाही. आम्हाला मिळतं किती? 13 महिने, 14 महिने, खोडवा असंच मिळतं ना. आता समजा तुम्ही बियाणाचा ऊस आणला आणि असा खाली ठेवला आणि वरपासून खालपर्यंत बघत आला की तुमच्या असं लक्षात येईल की पहिले 5-6 फुटाचा जो ऊस आहे त्याचे डोळे हिरवे, टप्पोरे चांगले आहेत. जसा जसा ऊस खाली जाईल त्याचे डोळे वाळलेले, निब्बर. आणि हा ऊस आम्ही लावताना कसा लावतो? एकतर टक्कर किंवा दिडकी किंवा सुधारणा झाली असेल तर विधभर अंतर ठेवून. अखंड ऊस असा लावल्यानंतर जो पहिल्या 5-6 फुटाचा ऊस आहे तो उगवून येतो. खालचा जो ऊस आहे हा उगवून येत नाही. आणि उगवून नाही आलं की गॅप पडतात, नांग्या भरायला लागतात. आणि नांग्या आम्ही कशाने भरतो? कांडीनी. कांडीनी भरलेली नांगी कधीही फॅक्टरीत जात नाही, कारण 2 ऊसांच्या वयामध्ये फरक पडतो. आणि कांडी लावून नांगी भरलेली कधीही ऊसाच्या ह्याला त्याचे ऊसात रूपांतर होत नाही, तो मरून जातो. यासाठी काय करायचं? जर आपल्याला 10 महिन्याचा ऊस मिळाला नाही, 13 महिन्यात 14 महिन्याचं बियाणं मिळालं तर खालचं 2-3 फुटाचं ऊस तोडायचं आणि जनावरांना खायला घालायचा. तो जमिनीत गेला की तुम्ही संख्या 1000 वरून 600 वर येणार. आणि दुसरी सोपी पद्धत सांगतो. 6 सऱ्या तुमची लावण करून झाली की 7व्या सरीला वरंब्यावर एकेका डोळाची लागण करायची. परत 6 सऱ्यांची लागण झाली की 7व्या सरीला वरंब्यावर एकेका डोळ्याची लागण करायची. आणि तो जो ऊस उगवून येणार आहे त्यांनी नांग्या भरायच्या. आणि वरंब्यावर का? तर हात खाली घातला तर तुम्ही मुळासकट तो ऊस बाहेर काढू शकता. सरीमध्ये असेल आणि काढायला गेलं तर कांडी तिथंच राहते आणि ट्रोप हातात येतं. त्यामुळं वरंब्यावर जर तुम्ही अशी लागण करून एकही तुमचं पहिलं 1.5 महिन्यातलं काम असलं पाहिजे की माझ्या ऊसामध्ये एकही गॅप नाही. ही जर गॅप तुम्ही एकही ठेवली नाही, मी कुठल्याही शेतात घेऊन तुम्हाला दाखवतो की गॅप्स किती आहेत, आपण त्या दृष्टीने बघतच नाही. त्यांनी एक प्रश्न विचारला की 6 फुटाची सरी केल्यानंतर प्रॉब्लेम येतो. बरोबर आहे ना? कुणी तुम्हीच मला वाटतं त्यांना विचारला की आम्हाला ते जवळ लागतं. तेव्हा मला प्रश्न नेहमी विचारतात की आम्ही 1 डोळ्याची लागण करू, 2 डोळ्यांची करू का 3 डोळ्यांची करू? कायमचा प्रश्न असतो. कसा? त्याला उत्तर माझं काय आहे? जो शेतकरी आठवड्यातून 2 वेळा शेतात जातो आणि बांधावर जाऊन फक्त बघून येतो त्यांनी 3 डोळ्याची करावी. जो थोडाफार सरीतून फिरतो पण रोज जात नाही त्यांनी 2 डोळ्याची करावी. आणि जो शेतकरी रोज जातो, सरीमधून फिरतो, फुटवे किती आहेत मोजतो, त्यांनीच 1 डोळ्याच्या नादाला लागावं किंवा 6 फुटाच्या सरीला नादावं. तुम्ही जर तिकडे दुर्लक्ष केलं आणि 6 फुटाचं सरी करून यांनी सांगितल्याप्रमाणे 4000च रोपं लावली आणि अपेक्षित फुटवे कॅल्क्युलेशन करताना 12ने केलं आणि प्रत्यक्षात 4 किंवा 5 असतील तर 30 टन सुद्धा येणार नाही. त्यामुळं पहिले 3 महिने लहान बाळासारखं उसाला जपलं, 1000 गुंठ्याची संख्या अचीव केली तर तुम्ही 80% लढाई जमते. 80%. तिथून पुढं जो टप्पा आहे ना तो खूप सोपा आहे. त्यामुळं उसाची
टोटल काम करताना आपण डोक्यात एकच ठेवलं पाहिजे की मला 1000 संख्या काही करून मेंटेन करायची. मग पुढचा भाग येतो खत व्यवस्थापन. आम्ही खतं 15,000 रुपयाची खतं टाकली, मी 20,000 रुपयाची खतं टाकली, मी 10 गोण्या टाकल्या, असंच म्हणतो ना आपण, 10,000ची खतं टाकली. माझा मगाशी त्यांनी सांगितलं की व्यावसायिक दृष्टिकोन पाहिजे, असं काहीतरी लिहिलं होतं. तुम्ही व्यावसायिक दृष्टिकोन पाहिजे. व्यावसायिक दृष्टिकोन म्हणजे काय? मी जर 10,000ची खतं टाकली असतील, माझ्या पिकानी 10,000 रुपयाची खतं उचलली तर तो व्यवसाय. आणि 10,000ची खतं टाकली आणि उसानी फक्त 1,000 रुपयाची उचलली आणि 9,000 रुपयाची तशीच पडून आहेत. आम्ही जेव्हा खोडवा काढतो, नांगरायला जातो, तेव्हा 2 वर्ष टाकलेली खतं तशीच दिसतात, पांढरी पांढरी गोळी, दाण्यात जी काय गोळी गोळी म्हणून टाकतो ती सगळी तशीच असतात ना. म्हणजे पिकाने उचलली किती? 10%. आणि जमिनीत वाया किती गेली? 90%. व्यावसायिक दृष्टिकोन तुम्हाला जर करायचा झाला, पहिली गोष्ट समजावून घेतली पाहिजे की खतं कशी मिळतात पिकाला. त्याच्या आधी तुम्ही जी मोठी चूक करता ती पहिले करणं बंद करा. आम्ही काय करतो, एक ताडपत्री अंतरतो, त्याच्यावर 10-26-26 युरिया किंवा DAP, सिंगल सुपर फॉस्फेट, जे काय ते दुकानदारांनी दिलेली खतं आहेत ती आणून पसरतो. मग दुकानदार तुम्हाला मायक्रोन्यूट्रिएंट सुद्धा देतात ना. कुठलं? तुम्हाला झिंक, फेरस, बोरॉन किट असते किंवा 10 किलोची बॅग असते, काही असते, वेगवेगळ्या प्रकारचं असतं, ते पण तुम्ही त्याच्यावर टाकता, बरोबर ना. हलवता आणि खत जमिनीत टाकता. पहिली गोष्ट मायक्रोन्यूट्रियंट आणि फॉस्फरस, म्हणजे 10-26-26 मधला 26 किंवा सिंगल सुपर फॉस्फेट किंवा DAP 9-24-24 आणि मायक्रोन्यूट्रियंट एकत्र कधीही टाकायचं नसतं. जर तुम्ही एकत्र टाकलं आणि पाणी दिलं तर रासायनिक प्रक्रिया होते आणि झिंक फॉस्फेट तयार होतं किंवा फेरस फॉस्फेट तयार होतं, ज्याला आपण शुद्ध मराठीमध्ये उंदीर मारायचं औषध म्हणतो. उंदीर मारायच्या औषधावर झिंक फॉस्फेट लिहिलेलं असतं. हे आपण जमिनीत तयार करतो. आमचे पैसे खर्च झाले, मायक्रोन्यूट्रिएंट टाकलं तरी आमच्या खोडव्यामध्ये केवडा आहेच असतो ना. खोडव्यात केवडा, पिवळा झालेला पट्टा, मायक्रोन्यूट्रिएंट टाकता, मग केवडा का? कारण ते पिकाने उचललंच नाही, ते जमिनीत उंदराचं औषध होऊन पडलंय. यासाठी मायक्रोन्यूट्रिएंट आणि इतर NPK खतं यांच्यामध्ये 3 आठवड्याचा गॅप पाहिजे. 3 आठवडे मायक्रोन्यूट्रिएंट नंतर टाकलं पाहिजे, एकत्र कधीही टाकायचं नाही. आता आपण खतं पिकाला मिळतात कशी हे समजून घेऊ. अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे. मगाशी सरांनी सांगितलंच की आपण नुसते तांदूळ खाऊ शकत नाही किंवा नुसते गहू खाऊ शकत नाही. त्याच्या काय व्हायला लागतं? स्वयंपाक. गव्हाची पोळी व्हायला लागते किंवा ज्वारीची भाकरी व्हायला लागते किंवा तांदळाचा भात व्हायला लागतो. हा स्वयंपाक होणं गरजेचं असतं. आपल्या घरी कोण करतं स्वयंपाक? आपल्या महिला. तसं जोपर्यंत खतांचा स्वयंपाक होत नाही तोपर्यंत पिकाला खत उचलता येत नाही. आणि स्वयंपाक कोण करतं? तर सूक्ष्मजीवाणू. म्हणजे जमिनीत आमच्या जर सूक्ष्मजीवाणू असतील तरच खतांचा स्वयंपाक होणार आणि तरच पिकाला उत्पादन खत मिळणार आणि आमचा ऊस 1.5 किलोचा 2 किलो, 2 किलोचा 2.5 किलो होणार. त्यामुळं पूर्ण आपता ह्याच्या पुढं खत टाकतो ते मिळतं का नाही हे ह्याच्यावर लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. आता फॉस्फरस कसा मिळतो? आज जर तुम्ही 10-26-26 किंवा 9-24-24 किंवा DAP आज टाकला आणि तुमचा सामू 6.5 ते 7.5 असेल तर त्याचा स्वयंपाक, या स्वयंपाकाला शास्त्रीय भाषेत विघटन म्हणतात. मी सोप्या भाषेत तुम्हाला स्वयंपाक सांगितलं, त्याला विघटन म्हणतात. खतांचं विघटन 28 दिवसांनी सुरू होतं
किती दिवसांनी? 28 दिवसांनी. आणि हे विघटन झालं म्हणजे स्फुरद मिळाला का नाही? हे विघटन कोण करतं? विघटन करतात सूक्ष्मजीवाणू. पण विघटन झाल्यानंतर त्याचं सेंद्रिय ऍसिडमध्ये रूपांतर होण्यासाठी तुमच्या जमिनीत परत सेंद्रिय कर्ब लागतो. त्याला इंग्लिशमध्ये ह्युमस म्हणतात. हा ह्युमस जर तुमच्या जमिनीत नसेल आणि विघटन झालं तर ते विघटन झालेला स्फुरद क्षाराला चिकटतो आणि तसाच पडून राहतो. त्यामुळे जितका आपण स्फुरद टाकतो त्यातला फक्त 10% ते 15% पिकाला मिळतो. आणि स्फुरद मिळाला नाही की कांडीची जाडी वाढत नाही, कांड्यांची रुंदी वाढत नाही. आमच्या छोट्या छोट्या कांड्या आणि करंगळीसारखा ऊस आणि उत्पादन 30-40%. त्यासाठी हा स्फुरद मिळणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी जमिनीमध्ये आपल्या सूक्ष्मजीवाणू आणि या गोष्टी असणं. दुसरं खत युरिया. कधी टाकता? पहिल्या पाण्याला. म्हणजे लावण केल्यानंतर साधारण 7-8 दिवसात, मग 10 दिवसात, 15 दिवसांनी. आणि त्याच्यासोबत काय टाकता? फक्त युरिया. तुमचे फुटवे किती असतात? 40 टनाच्या वर आहे का मग तुमचं उत्पादन? पहिली गोष्ट सांगतो, ऊस लावल्यानंतर 2 महिने युरियाचा दाणा पण टाकायचा नाही. दाणा पण टाकायचा नाही. युरिया टाकला की जेटाकोप मोठा झाला, फुटवे मार खाल्ले. सुरुवातीला ऊसाला बेसल डोस टाकणं फार महत्वाचं आहे. तुम्ही बेसल डोस टाकत नाही, ऊस उगवून आल्यानंतर टाकता, त्याच्यामुळं तुमचं 10 टन उत्पादन कमी होतं. ऊस लागवड करताना किंवा ऊस तुटल्यानंतर पहिल्या आठवड्यात बेसल डोस, ऊसाला तर लावण करताना सुरुवातीलाच आणि खोडव्याला पहिल्या 15 दिवसात बेसल डोस हा पडला पाहिजे. फॉस्फरस आणि पोटॅश सुरुवातीला गरज आहे, विशेषतः फॉस्फरसची. सरांनी सांगितलं तसं डोळ्यातून मूळ बाहेर येऊन कोंब बाहेर येण्यासाठी स्फुरदाशिवाय इतर कुठलाही घटक चालत नाही. युरिया कृपा करून 60 दिवस टाकू नका, बेसल डोस टाका. फुटवे यायचे असतील, फुटवे कमी पडत असतील, याचं मेन कारण तुम्ही बेसल डोस टाकत नाही आणि युरिया सुरुवातीला टाकता. आणि फुटवे मार खाल्ले की सगळं आमची अडचण होते. त्यामुळं 2-3 गोष्टी खतात नियोजनमध्ये महत्वाच्या आहेत. एक म्हणजे तुमच्या जमिनीचा सामू खूप वाढत चाललाय. तो सामू जर कमी करायचा असेल, जमिनी सुधारायच्या असतील, तर एकरी 20 किलो गंधक पडलंच पाहिजे. काय वाटेल ते झालं तरी आपल्या याच्यात एकरी 20 किलो गंधक हे गेलं पाहिजे. तर तुमचा सामू कुठेतरी कंट्रोल होईल. किंवा सरळ सरळ तुम्ही युरियाचा वापर बंद करून अमोनियम सल्फेट वापरा. युरियाचं आयुष्य किती असतं? तुम्ही युरिया टाकल्यानंतर फार फार तर 48 तास पहिले किंवा 72 तास तो पिकाला मिळतो. राहिलेला सर्व हवेतून उडून जातो किंवा पाण्यातून निघून जातो. त्यामुळे युरिया थोडा थोडा वापरायचा असतो, तोही 2 महिन्यानंतर. एक पोतं दर 1.5 महिन्याला 1 पोतं असा वापरायचा. एकदम 3-3, 4-4 पोती टाकली तर काही उपयोग नाही त्याचा. पण युरियाच्या ऐवजी जर अमोनियम सल्फेटचा वापर केला, युरियानी काळोखी येते, अमोनियम सल्फेटनी काळोखी येते. युरियाची काळोखी पोपटी रंगाची असते, अमोनियम सल्फेटची काळोखी गडद हिरव्या रंगाची असते. त्यामुळं हळूहळू थोडं महाग पडेल, हरकत नाही. आपल्याला 2-4 टन जर उत्पादन वाढत असेल तर इथं 1000-2000 रुपये खर्च एक्स्ट्रा झाला तरी हरकत नाही. पण युरियाचा वापर बंद करून अमोनियम सल्फेटवर या. अमोनियम सल्फेट मधला जो नायट्रोजन आहे किंवा नत्र आहे ते हळूहळू पिकाला लागेल तसं उपलब्ध होतं आणि त्याच्यात सल्फर आहे. त्यामुळे जमिनीचा सामू खूप चांगला राहतो. तिसरं खत पोटॅश. पोटॅश म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश किंवा 10-26-26 मधला शेवटचा 26. हा पोटॅश जो आहे, 100 लिटरचं बॅरल घेतलं मी आणि त्यात 35 किलो पांढरं एमओपी टाकलं आणि पाणी भरलं, तर 35 किलो 100 लिटरमध्ये एमओपी विरघळतं 2 मिनिटात. म्हणजे एमओपी हे पाण्यात विरघळणारं खत आहे पोटॅश.
आणि आज जर पोटॅश टाकला तर त्याचं विघटन व्हायला 1.5 महिना कमीत कमी ते 2 महिने लागतात आणि पटकन पाण्यात विरघळणारं खत आहे. त्यामुळं आमच्याकडं आम्ही पाणी देताना सऱ्या भरभरून देतो. आज जर पोटॅश टाकलं आणि सरी भरभरून पाणी दिलं आणि ते पटकन पाण्यात विरघळलं तर ते कुठं जाईल? ते मुळं सोडून खाली जातं. याला लिचिंग लॉस ऑफ पोटॅश म्हणतात इंग्लिशमध्ये, किंवा पाण्याबरोबर वाया जाणारं पोटॅश. आणि ह्याचं प्रमाण किती आहे तर 93% पोटॅश वाया जातं. 93%. फक्त 60% विकायला मिळतं. त्यासाठी पाणी व्यवस्थापन, पोटॅश अवेलेबल करायचं असेल तर पाणी व्यवस्थापन फक्त घात येईल एवढंच पाणी द्यायचं, म्हणजे वापसा राहील एवढंच पाणी द्यायचं. हे आपल्याला शक्य नाही. ड्रीपनी होऊ शकतं, पण ड्रीपनी दिलं तरी 8-8 तास ड्रीप चालवला जातो, कारण 1.5 तास चालवलं की घात येते. आमच्याकडं आम्ही शेतकरी बघतो 8 तास ड्रीप चालवतात. ड्रीप असलं तरी हे पाय चिखलात जातो. तेव्हा पोटॅशचं नियोजन सुद्धा खूप महत्वाचं आहे. म्हणजे इरून फिरून आम्ही कुठं आलो की आम्ही खतं जी टाकतो ती पिकाला मिळत नाहीत, आणि त्याच्यासाठी आम्हाला जमीन सुधारायला पाहिजे. जमीन सुधारवणं ही तपश्चर्या आहे, एका वर्षात होणार नाही. मग त्याला पर्याय काय? आपल्याला समस्या समजली की नाही काय आहे, आता पर्याय, त्याला उत्तर पाहिजे ना. तर उत्तर एकच, म्हणजे खतांची भट्टी लावून खत देणे. हे मी नाशिकच्या द्राक्ष बागायतदारांकडून शिकलो काही 15-1 वर्षापूर्वी, की सांगलीला द्राक्ष होतात, नाशिकला द्राक्ष होतात. सांगलीमध्ये खतं जास्त वापरली जातात, नाशिकमध्ये खतं कमी वापरली जातात. नाशिकची द्राक्ष सांगलीपेक्षा चांगली का? याच्यावर जेव्हा आम्ही अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा आम्हाला कळलं की नाशिकचे शेतकरी, द्राक्ष बागायतदार अशा पद्धतीने खतं टाकतात. मग त्याच्यात आम्ही बरीच सुधारणा करून स्वतःचं तंत्र तयार केलं की ज्याला भट्टी लावणे असं म्हणतात. भट्टी लावणे म्हणजे काय आणि त्याचा उपयोग काय? आज जर तुम्हाला 10-26-26 2 पोती टाकायची असतील 100 किलो, आत्ता परिस्थिती काय आहे की त्या 100 किलो टाकलेल्यातलं 10% पण पिकाला मिळत नाही, ही परिस्थिती आहे. आमचं दृष्टिकोन काय आहे की दोन्ही, म्हणजे 100 किलो खत टाकले ते 100 किलो पिकाला मिळालं पाहिजे. ह्याच्यासाठी भट्टी लावायची म्हणजे नेमकं काय करायचं? मगाशी मी तुम्हाला जे सांगितलं की आपण शेणखत चाळून चहाच्या पावडरसारखं असणारच तयार करायचंय, त्या शेणखताचा भट्टी लावण्यासाठी वापर करायचा, किंवा गांडूळ खताचा वापर करायचा आहे. हे दोन्ही नाही मिळालं तर माझ्याकडं NPK बूस्टर नावाचं खत आहे, 40 किलोची बॅग आहे, पहिलं खत, ते भट्टी लावण्यासाठी आपण वापरू शकता स्वतःकडं जर नसेल तर. आता भट्टी कशी लावायची? जर तुम्हाला 100 किलो खताची भट्टी लावायची असेल तर त्यातलं 100 किलो किंवा 2 पोती आधी पसरून घ्या खाली, किंवा शेणखत किंवा गांडूळ खत. 100 किलोला तुम्हाला 200 किलो डबल लागणार आहे. म्हणजे 100 किलो जर तुम्हाला खत भट्टी लावायची असेल तर तुमच्याकडे 200 किलो सेंद्रिय खत पाहिजे, शेणखत, गांडूळ खत किंवा आमचं NPK बूस्टर कुठलंही. पहिल्यांदा 100 किलो पसरून घ्या, त्याच्यावर 10-26-26 किंवा 9-24-24 किंवा DAP जी काय युरिया सोडून, अमोनियम सल्फेट आणि युरिया सोडून NPKची खतं पसरून घ्या 100 किलो. परत 100 किलो त्याच्यावर कंपोस्ट टाका, म्हणजे सेंद्रिय खत टाका. म्हणजे बेड हे करा, सँडविच तयार करा. शेणखत किंवा NPK बूस्टर, रासायनिक खत, परत त्याच्यावर सेंद्रिय खत. सिमेंट वाळूचा माल जसा कालवतो तसं ते सगळं कालवा. त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडा, चिखल होता कामा नये, त्याचा वापसा असला पाहिजे. त्याच्यावर तुम्ही जीवामृत सोडू शकता. काही जण गुळाचं पाणी टाकतात, काही जण त्याच्यात वेगवेगळी जैविक खतं टाकतात, म्हणजे सूक्ष्म जीवाणू टाकतात, काही जण डिकम्पोजर टाकतात. सगळं काही टाकू शकता तुम्ही, टाकलं नाही तरी चालेल, टाकलं तर उत्तमच आहे. हे सगळं कालवायचं. ज्या बॅगेत तुम्ही भरलं त्या बॅगेत परत भरून ठेवायचं, आणि वापरायचं कधी? 15 दिवसांनी. आज भट्टी लावली तर कमीत कमी 15 दिवसांनी ती वापरायला बाहेर काढायची. आता काय झालं,
खतांचा जो स्वयंपाक आहे तो आम्ही बाहेर करून घेतला. जमिनीत होत नाहीये का? सूक्ष्म जीवाणू नाहीत आणि सेंद्रिय पदार्थ नाहीत. आम्ही सूक्ष्म जीवाणू आणि सेंद्रिय पदार्थामध्येच ती मिक्स करून त्याचा स्वयंपाक करून घेतला. आता जी खतं टाकाल ती 100% पिकाला उपलब्ध होतात. 10,000 रुपयाची खतं 10,000 रुपयाची उपलब्ध होतात. आत्ता काय होतंय, 10,000 पैकी फक्त 2,000चीच उपलब्ध होतात. तर अशा प्रकारे जर तुम्ही नियोजन केलं, सूक्ष्म अन्नद्रव्यांची भट्टी वेगळी लावायची. भट्टी करून ते एकत्र केली तरी चालतात, पण भट्टी एकत्र करायची नाही, त्याची वेगवेगळी भट्टी लावायची. झिंक, फेरस, बोरॉन आणि जे सूक्ष्म अन्नद्रव्य तुम्हाला 10 किलो वगैरे दिले ते 20 किलो शेणखतात किंवा ह्याच्यात मिक्स करून 15 दिवसांनी वापरायचं. पण वापरताना एकत्र वापरू शकता, कारण त्याचा स्वयंपाक झालेला आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही खत नियोजन केलं तर आत्ता जो 1-1.5 किलोचा ऊस तुमचा होतोय त्याचं वजन 1.5 किलो, 2 किलो, 2.5 किलो होईल आणि 40,000 गुणिले 2 80 टनापर्यंत हसत खेळत जाऊ. काही न करता फक्त या 2-3 गोष्टींकडे लक्ष ठेवलं तर. त्याच्यानंतर फुटवे मार खातात बऱ्याच वेळा. फुटवे जेवढे पाहिजेत तेवढे मिळत नाही. याच्यासाठी फवारण्या करणे सुद्धा गरजेचं आहे. उसाला 3 फवारण्या किंवा 4 फवारण्यांची गरज असते. पहिल्या फवारणीमध्ये संप्रेरक असतात, म्हणजे GA, IBA, 6BA यासारखी ह्याची गरज आहे. चिलेटेड मायक्रोन्यूट्रियन्सची गरज आहे. 19-19 किंवा 12-61 सारख्या पिकांची गरज आहे. तुम्हाला लेखी देणार आहे मी, त्यामुळं लक्षात ठेवायची काही गरज नाही. जाताना सगळे कागदच मिळणार आहे. या फवारण्या करणे खूप गरजेचं आहे. सगळ्यात मोठा एक प्रॉब्लेम असतो की भरणी झाल्यानंतर ऊसाच्या कांडीची जाडी आणि लांबी वाढत नाही, ऊस लहान राहतो. मला म्हणजे रोज असे 20 प्रश्न तरी येतात की ऊस माझा लहान राहतोय, खतं देऊन झालीत, आता काय करायचं. याला अगदी सोपा आणि स्वस्त पर्याय म्हणजे जेवढ्या वेळा शक्य आहे तेवढ्या वेळा कॅल्शियम नायट्रेटची फवारणी करायची. 2 किलो कॅल्शियम नायट्रेट 300 रुपयाला मिळतं. 2 किलोची किंमत 250 किंवा 300 रुपये. 200 लिटर पाण्यामध्ये ते मिक्स करायचं आणि त्याची फवारणी घ्यायची. कॅल्शियम नायट्रेटची फवारणी घेतल्यामुळं पानाची रुंदी मोठी होते. पानाची रुंदी मोठी झाली की त्याला सूर्यप्रकाश किंवा हवा जास्त मिळते. त्याचं फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण अधिक होतं. प्रकाश संश्लेषण अधिक झालं की ते अधिक अन्न तयार करतं. अधिक अन्न तयार झालं की तुमची कांडीची जाडी आणि लांबी ही वाढते. त्यामुळे कॅल्शियम नायट्रेटची फवारणी स्वस्त आणि मस्त आणि एकदम इफेक्टिव्ह आहे. तर अशा प्रकारे तुम्ही फुटवे व्यवस्थित मेंटेन केले, कॅल्शियम नायट्रेट सारख्या किंवा सगळ्या फवारण्या घेतल्या आणि खत नियोजन योग्य पद्धतीने केलं तर हसत हसत 80 टनाला पोचू शकता. 80 टनावरून 150 टनावर कसं जायचं हा वेगळा विषय आहे. त्याच्यावर तुम्ही 80 टनाला पोचल्यावर आम्हाला बोलवा, आम्ही 80 टनावरून 150 टनावर कसं जायचं ते सांगू. तर वेगळं म्हणजे आता आपल्याला पास व्हायचंय, मग गोल्ड मेडल नंतर मिळवू. आधी पास होऊया. पास झाल्यानंतर आपण हे करू. सगळं सांगितलं मी, खूप सोपं आहे, करणं खूप अवघड आहे. ते आपल्याला सवय काय लागली आहे, दुकानात जायचं, ट्रॅक्टर घेऊन खत भरायची आणि शेतात नेऊन टाकायची. हे खुटाळा कोण करत बसणार हा सगळा. ते कुजवा शेणखत, ते भट्टी लावा, ते हे करा, ते करा. मग त्याच्यासाठी आमच्याकडं पर्याय आहे. तो म्हणजे आम्ही भट्टी लावली आहे आणि तयार भट्टी स्पेशल नावाचं खत केलं. याच्यात फॉस्फेटची भट्टी लावलेली आहे, पोटॅशची भट्टी लावलेली आहे, झिंकची भट्टी लावली आहे, फेरसची भट्टी लावली आहे, बोरॉनची भट्टी लावली आहे. सर्व प्रकारचे सूक्ष्म जीवाणू आहेत, युमिक, फुलविक सारखे सर्व टॉनिक आहेत. फक्त भट्टी स्पेशल वापरलं की युरिया किंवा अमोनियम सल्फेट सोडून इतर कुठलंही खत वापरायची गरज नाही. सगळं काही त्यात आहे आणि सगळं उपलब्ध प्रमाणात आहे. ते किती वापरायचं, त्याची किंमत काय, सगळं तुम्हाला लेखी दिलेलं आहे. तुम्हाला जागा पोच, बांधावर पोच खतं मिळतील. फक्त कमीत कमी 10 पोत्यांची ऑर्डर असली पाहिजे तर मला ते परवडणार आहे.
त्याचा दर किती, त्याचा एकरी खर्च किती, फवारण्या किती, सगळा डोस मी काढून त्याच्यात तुम्हाला दिलेला आहे. या प्रकारे नियोजन करा. करताना माझी इच्छा आहे, म्हणजे तुम्हाला सांगणं आहे की निम्म्याच प्लॉटला करा, पूर्ण प्लॉटला करू नका. तुमचा 2 एकर असेल ना, 1 एकरालाच करा. मी सांगतो तसं. सगळ्यात मोठा गुरु कोण? स्वतःचा अनुभव. जेव्हा तुम्हाला अनुभव येईल की नाही काहीतरी फरक आहे, तेव्हा तुम्ही स्वतःहून सगळं गाव वापरायला लागेल. मला माहिती आहे, भेंडवड्याला 2 वर्षापूर्वी मी फक्त 2 टन दिलं होतं. आज अख्खं भेंडवडे गाव आमचं खत वापरतं, बघून 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 बघून. तर अशा प्रकारची तुमच्याही ठिकाणी होणार आहे. बरेच जण वापरतात, खूप म्हणजे कोल्हापूरमध्ये हजारो शेतकरी वापरतात. मला तर मी साळवणपर्यंत दिलेले, बाजार भोगावला दिले, साळवणला दिले, कोतोलीत गेले, इथं येवलूजला बऱ्याच शेतकऱ्यांना गेले. तर अशा प्रकारे खत नियोजन करा. आता तुमच्या काही शंका असतील तर आम्ही दोघेही तुमच्या शंकांना उत्तर देतो. 1.5 तास आमची बडबड ऐकून घेतली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. काय शंका आहेत तुमच्या? आता सांगा. बंद बंद बंद. काय आहेत शंका?